भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या कोकणच्या पुण्यभूमी भजन, भारूड, कलगीतुरा, नमन अशा अनेक लोककलांनी जन्म घेतला आणि या सर्व लोककला जपणाऱ्या व इथे उपस्थित असणाऱ्या लोककलाकारांना, सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच आज निरुल कोसले सुतारवाडी या ठिकाणी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त आज आमची कोकणची लोककला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल या मंडळाचे आयोजक कोसले सुतारवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ निरुळ या सर्व मंडळाचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आज या आमच्या कार्यक्रमासाठी ज्याने आम्हाला संपर्क केला असे आमचे मित्र सन्माननीय श्री रवींद्रजी ठीक व संदीपजी नेवरेकर यांचेही शाब्दिक आभार मानतो आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. स्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता आणि साऱ्या सृष्टीचा अधिपती श्री गणपती गजानन, तसेच माझ्या पणसळे गावची ग्रामदेवता, माझ्या पणसळे गावची ग्रामदेवता आई वाघजाई देव सोमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन श्री राधाकृष्ण भद्रांना अभिवादन करून, तसेच या निरुळ गावची ग्रामदेवता, या निरुळ गावची ग्रामदेवता श्रीदेव श्याम व आई जाकादेवीच्या नतमस्तक होऊन, तसेच हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या, हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या मासाई जिजाऊंना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तसेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांच्यामुळे आज देवळात देव आहे, ज्यांच्यामुळे आज देवळात देव आहे असे माझे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, तसेच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या कोकणच्या पुण्यभूमीत श्री वाघजाई मंडळ पंचायत मंडळी आपल्यासमोर सादर करत आहोत. कोकणची लोककला अर्थात बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन. रंगला खेळ आज रंगला, रंगदेवते नमन तुला, रंग भरू दे आज रणाला, हे रंगला खेळ आज रंगला, रंगला खेळ आज रंगला, रंग देवते नमन तुला, रंग देवते नमन
नमन माझे धरणी मातेला विसरे नमन माझे धरणी मातेला विसरे नमन वंदे गुणा विसरे नमन वंदे गुणा वंदुया चला चांदा सूर्याला रंगळा बेळाज रंगळा रंगळा बेळाज रंगळा रंग देवते नमन तुला रंग देवते नमन तुला रंग भरू दे आधरणला रंगळा बेळाज रंगळा रंगळा बेळाज रंगळा गवते नमन माझे कौतुके दिसेला 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 वाचवे नमन माझे कुंडी मांडवाना 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 सावे नमन वंदू मी तुला सावे नमन वंदू मी तुला वंदू या चला गाव देवीला रंगळा केळाज रंगळा रंगळा केळाज रंगळा रंग देवते नमन तुला रंग देवते नमन तुला रंग भरू दे आदरणला रंगळा केळाज रंगळा रंगळा केळाज रंगळा सातवे नमन माझे नवलाई आईला 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 आठवे नमन माझे ऐक गणपतीला 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 नववे नमन वंदू मी तुला नववे नमन वंदू मी तुला वंदू या चला लवखंड ठेवीला रंगळा बेळाज रंगळा रंगळा बेळाज रंगळा रंग देवते नमन तुला रंग देवते नमन तुला रंग भरू दे आदरणला रंगळा बेळाज रंगळा रंगळा बेळाज रंगळा शिव पार्वतीच्या गजानना रंग भराया वेरणा हर्ष वाटतो माझ्या मना चाले नमन माझ्या कोकणा शिव पार्वतीच्या गजानना रंग भराया वेरणा हर्ष वाटतो माझ्या मना
झाले न मन माझ्या कोकणा. ओम नमो गणराया, 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 ओम नमो गणराया. ओम नमो गणराया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते.
वाग जाई स्मरुणी हो आई वाग जाई स्मरुणी सप्तसुराणी हो सप्तसुराणी रंग भरू दे आई वाग जाई स्मरुणी हो आई वाग जाई स्मरुणी रंगदेवतेला हो रंगदेवतेला आळो यसला स्वरी धोमी आदरणी हो स्वरी धोमी आदरणी सप्तसुराणी सप्तसुराणी हो सप्तसुराणी रंग भरू दे आई वाग जाई स्मरुणी हो आई वाग जाई स्मरुणी जगुडाय रूपाई डाव तुझ्या दाला भक्ती भावाने पूजित तुझला भक्ती भावाने पूजित तुझला भक्ती भावाने पूजित तुझला जगुडाय रूपाई डाव तुझ्या दाला भक्ती भावाने पूजित तुझला भक्ती भावाने पूजित तुझला भक्ती भावाने पूजित तुझला मनभंग झाले आज तुझी पाया धावून यावे आज आवा उधराया तुझ्या चरणी तुझ्या चरणी हो तुझ्या चरणी वंदन माझे मारी दुनिया चरणी हो मारी दुनिया चरणी सप्तसुराणी सप्तसुराणी हो सप्तसुराणी रंग भरू दे आई वाग जाई स्मरुणी हो आई वाग जाई स्मरुणी रंगदेवतेला हो रंगदेवतेला आळो याचला मारी तुम्ही आदरणी हो मारी तुम्ही आदरणी सप्तसुराणी सप्तसुराणी हो सप्तसुराणी रंग भरू दे आई वाग जाई स्मरुणी हो आई वाग जाई स्मरुणी रसिक हो आपल्या समोर सादर करत आहोत एक पौराणिक कथेवर आधारित गणनाट्य एक पौराणिक कथेवर आधारित गणनाट्य यमाचे गर्वहरण यमाचे गर्वहरण यमाचे गर्वहरण
हॅलो 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 सृष्टी निर्मिती विभागच एकच होता. त्या भगवंतानं आत्मइच्छेने माया निर्माण केली. मायेच्या योगाने आकाश निर्माण केले. आकाशापासून वायू, वायूपासून तेज. या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर या सृष्टी रक्षणासाठी बोलावण्यात आली शिवसभा. शिवसभा शिवसभा महादेव आज उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हो शिवशंभू, त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे ब्रह्म, हे विष्णू, तुमचं म्हणणे योग्य आहे. कारण ब्रह्मदेवांच्या अथक प्रयत्नानंतर त्या सृष्टीची निर्मिती झाली. या सृष्टीची उत्पत्ती झाली. त्या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर त्या सृष्टीचा विनाश होणे गरजेचे आहे. तसेच या सृष्टीचे सौंदर्य वाढवणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्हा सर्व देवांना आज या हिमालय समस्तांनी बोलवले. तरी आपापल्या कर्तृत्वानुसार आपल्याला एक कार्य सोपवले जाईल. त्या कार्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हे शिवशंभू, आपण दिलेले कार्य हे साऱ्या सृष्टीच्या उद्धारासाठी आहे. तरी आम्हाला आमच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे सूर्यदेव, तुझे ते पण तुला असे कार्य द्यावसे वाटते की आपण या सृष्टीवर नियमितपणे प्रकाश द्यावा. ही सृष्टी तेजोमय करावी. हे सूर्यदेव, हे आपल्या प्रकाशाने कार्य पार पडणार आहे. तरी आपण या कार्याचा स्वीकार करायचा आहे. हे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा देवाचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. हे वायुदेव, आपण या सृष्टीवर वायुरूपाने भ्रमण करावे. कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. तरी त्यांना इच्छित जीवन जगण्यासाठी आपण त्यांना प्राणवायू पुरवावा. हे कार्य आम्ही तुमच्यावर सोपत आहोत. हे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. शिवशंभू, यहलोकी जीवांचा समतोल राखण्याचे कार्य आपण यमाच्या हाती सोपवावे. महादेव, ब्रह्मदेवाच्या मताचे आम्ही सहमत आहे. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच योग्य मार्ग सुचवलात. कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचे समतोल राखणे गरजेचे आहे. यासाठी हे यमा तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी देत आहे. ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचे प्राण घेण्याचे कार्य आपण करायचे आहे. शिवशंभू, आपण हे कार्य पूर्णपणे अंमलबजावणी करेन. परंतु त्यांचे प्राण कधी व कसे करायचे? हे यमा, मानव जन्माला येईल, त्याचे आयुष्य तटवी येईल. मानवाच्या पापाचा वडा भरला की तुला पाप टाकून त्याचे प्राण घे. हे यमा, ब्रह्मदेवांच्या म्हणण्यानुसार या सृष्टीवर पाप आणि पुण्य अखंडपणे चालू राहणार आहे. तरी मानवाच्या पापाचा गडा भरला आणि त्याचे इच्छित चांगले पुण्य झाले की आपण फास टाकून त्याचे प्राण घेण्याचे कार्य करायचे आहे. ठीक आहे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा देवांचा आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या.
सृष्टीची रचना केली आणि या रचनेला सृष्टीचे समतोल राखण्याचे कार्य सर्व देवांना विभागून दिले आहे. मग चला तर पाहूया यामध्ये कोण किती तत्पर आहे ते. नारायण नारायण वाचे स्मरिणामी नारायण वाचे स्मरिणामी नारायण करी घेऊनी ब्रह्मविना करी घेऊनी ब्रह्मविना ओ करी घेऊनी ब्रह्मविना करी घेऊनी ब्रह्मविना करी घेऊनी ब्रह्मविना ओ करी घेऊनी ब्रह्मविना ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवाने मिळून या मला वरदान दिलंय की मी कोणाचे प्राण घेऊ शकतो, परंतु या यमाचे प्राण कोणीच घेऊ शकत नाही. याच्या जोरावर मला त्या लोकांचा राजा बनायचंय, राजा. नारायण नारायण गर्व अभिमान सोड मानवा गर्व अभिमान सोड मानवा अरे दानवा अरे मानवा अरे दानवा अरे मानवा अरे दानवा अरे मानवा अरे दानवा अरे मानवा पुण्य करून दासी तुरे मोक्षाला
मानवा रे मानवा. नारायण नारायण. अरे यमा, असा कोणता आनंद झाला आहे की तू तुझे देहभान विसरून त्यात अंध झाला आहे? ते मलाही कळू दे. नारायण नारायण. नारदा, तुला तरी कोण चांगलं झालं पाहत नाही. कोणाच्या आनंदात सहभागी होता येत नाही. नारायण नारायण. मनुष्य अंध झाला की असाच मरतो. नारदा, काय पळवतोय तिकडे? अरे यमा, शांत हो. अर्थाचा अनर्थ करू नकोस. मी असे म्हटले की अशा कोणत्या आनंदात बेहोश होऊन तू तुझं देहभान विसरला ते मलाही कळू दे. नारायण नारायण. नारदा, त्रिदेवाने मिळून या आम्हाला वरदान दिलंय की मी कोणाचे प्राण घेऊ शकतो, परंतु या यमाचे प्राण कोणीच घेऊ शकत नाही. नारायण नारायण. अरे यमा, तुला वरदानाचा गर्व झाला असून तू दरवाजा डोहात उड्या मारू नकोस, नाहीतर तुझा तिथेच अंत होईल. नारदा, तुला काय पळवतोय तिकडे? मी काय बोलणार यमा? तुला तर तिन्ही देवांपासून वरदान मिळाले आहे. तू अमर झाला आहे. परंतु मृत्यू हा सर्वांना चढला आहे. पण तू तर अमर झाला आहे. वा वा यमा वा. येतो मी. नारायण नारायण. थांब म्हणाल तुम्ही. नारद मुनी, तुम्ही देवांचे दास. मला मिळाल्या वरदानातून आग लागली असेल अंगास. नारदा, जर का या यमानं ठरवलं तर समस्त ब्राह्मणाचा राजा होऊ शकतो. शक्य नाही. या समस्त ब्राह्मणाचा राजा होणे यमराज. त्रिदेवांच्या वराची प्रतिबंधे पृथ्वी आणि पाताळ जिंकू पहिली स्वारीच्या देवेंद्राच्या अमरावतीवर. देवेंद्राच्या अमरावती काबीज करू. तिथे तिथे यमाची सत्ता. देवेंद्र सिंहासनी विराजमान हो यमराज. नारायण नारायण. यमाला दिलेल्या कार्याचा त्याने वेगळाच अर्थ लावून घेतला आहे आणि पहिली स्वारी तो आता अमरावतीवर करणार आहे. तेव्हा आपण ही बातमी देवेंद्रला सांगितली पाहिजे. नारायण नारायण. यमापुरीचा वादे चौघडा. यमापुरीचा वादे चौघडा. वादे हा चौघडा. हो वादे हा चौघडा. आयुष्य सरता येईल पत्र दाटील रे उघडा. आयुष्य सरता येईल पत्र दाटील रे उघडा. आयुष्य सरता येईल पत्र दाटील रे उघडा. आयुष्य सरता येईल पत्र
येणं म्हणजे सर्व काही कुशलमंगल आहे ना. नारायण नारायण. भगवंत आपल्याला तर माहीतच आहे, शिव दरबारी प्रत्येकाला वेगवेगळी कामे दिली होती, परंतु यमाला दिलेल्या कार्याचा त्याने वेगळाच अर्थ लावून घेतला आहे. नारायण नारायण. नारद मुनी त्या यमाला तर फार महत्वाची कामगिरी दिली होती. आणि ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे सर्व जीव जंतूंचा समतोल राखून मानवाचे प्राण हरून घेण्याचे. नारायण नारायण. आणि याचाच फायदा घेऊन यम तिन्ही लोकीचा राजा बनून पाहतोय. काय सांगता नारद मुनी? होय देवेंद्रा. आणि पहिली स्वारी तो आपल्यावर करणार आहे, तेव्हा सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. नारद मुनी तुम्ही काही चिंता करू नका, पाहतोच त्या यमाचा पराक्रम. ठीक आहे, मग चला तर यम इकडे येण्याआधी आपल्याला इथून गेले पाहिजे. नारायण नारायण. एक वेळ गारी या दुःखावे गळे. 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 एक वेळ गारी या दुखावे 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 गळे. Ha 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 ha!
देवेंद्र देवेंद्र ही अमरावती सोडून निघून निघून जा. ही अमरावती माझी असून तू माझा पाय गायस. यमा तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे. देवेंद्र तू तुझी अमरावती सोडून दे. यमा तिने देवांच्या वर्धनाने तू डोळ्यात अंध झालाय, तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आणि म्हणूनच तू वेळेसारखा बदलत आहेस. यमा लक्षात ठेव, असुरी मार्गाने मिळवले धन कदापि टिकत नाही आणि कदाचित ते मिळवताना त्यात त्याचा अंत देखील होतो. देवेंद्र माझा अंत या माझा अंत. देवेंद्र देवेंद्र म्हणे अमरावतीचा राजा. हे राजा आज तुझी अमरावती जाणार, त्याचबरोबर तूही जाणार. इथे सत्ता जाणार ती पण या यमाचीच. इंद्र देवराज इंद्र आहे मी, हे राज्य माझे आहे, इथे सत्ता देखील माझी असेल आणि यमा त्याचे रक्षण करण्यासाठी हा देव इंद्र सदैव तयार असेल. इंद्र यमा तुझा हा झालेला गर्व हा देवराज इंद्र नक्कीच उतरवणार. तुम्हा सर्व देवांना या अमरावतीचा गर्व झाला आहे. तुम्हा सर्व देवांचा सर्वनाश करा यमराज. देवेंद्र म्हणे अमरावतीचा राजा. देवेंद्र आज माझ्या हातून निसटलास, नाहीतर तुझा मृत्यू होता. अखेरच्या यमाचा ही अमरावती यमाची या अमरावतीचा सम्राट. रसिक प्रेक्षकांच्या मनपासून आलेलं पारितोषिक रणजित शिंदे राहणार पावर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच नितीन रायकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही वागदाई नवतर नमन मंडळ पंचाय मध्ये सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच होता. या भगवंताने आज माईने माया निर्माण केली. माईच्या योगाने आकाश निर्माण केले. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप आणि याच आपापासून साऱ्या सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मदेव आपण म्हटल्याप्रमाणे अशी तयारी तत्वे एकत्र आणत होती, वाढत होती. त्यानंतर
त्याची उत्पत्ती झाली. नारायण नारायण भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तव लागावे हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तव लागावे नारायण जय नारायण जय नारायण जय हरि हरि नारायण जय नारायण जय नारायण जय हरि हरि पार कराया नाममुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तव लागावे हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तव लागावे नारायण जय नारायण जय नारायण जय हरि हरि नारायण जय नारायण जय नारायण जय हरि हरि नारायण नारायण त्या यमाने तर सर्व ठिकाणी हाकार माजवला आहे. मग चला तर पाहूया श्रीहरीने यावर कोणता मार्ग काढला आहे तो. प्रणाम श्रीहरी. प्रणाम पिताश्री. नारद मुनी सर्व काही कुशल मंगलकर आहे ना? श्रीहरी यमाला दिलेल्या कार्याचा त्याने वेगळा अर्थ लावून घेतला आहे. त्याने देवेंद्राला पराभूत करून तो आता आपल्यावर स्वारी करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. नारद मुनी तुम्ही निश्चिंत राहा. यमाला दिलेल्या कार्याची जाणीव करून दिली पाहिजे. मग चला तर यम इकडे येण्याआधी आपल्याला इथून गेले पाहिजे. नारायण नारायण प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम हरिनाम गातो मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 श्रीराम
इंद्राच्या अमरावतीचा राजा तर झालोच, सर्वांचे प्राण येण्याचे कार्य या यमाकडे आहे. ब्रह्म विष्णू तुम्ही देवलोकाने मिळून या यमावर फार मोठा अन्याय केला आहे. तेव्हा बऱ्या बोलानं माझ्या हातानुसार लागा, नाही तर अरे यमा, महादेवांच्या वराचा दुरुपयोग करू नको, अन्यथा तुझा विनाश का रटेला. बड्या वैकुंठीचा राणा लक्ष्मीकांत, हे लक्ष्मीकांता, तुझ्या हातात सामर्थ्य असेल तर स्वीकार रांगण. अरे यमा, एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, समस्त सृष्टीचा लय होतो, चंद्र सूर्य तारे लोक पावतात, ते तुझी काय कथा. यमा, तू फारच मातलास, अहंकाराचा कलम काढलास, त्याच अहंकारामध्ये नष्ट करणारा विष्णुदेव. विष्णुदेवा, तुझ्या तत्वज्ञान करावं नाही. हिंमत असेल तर स्वीकार रांगण. विकार सारे देव तर पळून गेले. आता या सृष्टीवर यमाचा अधिकार. सार्वभौम सम्राट यमराज, सार्वभौम सम्राट. इंद्रदेवा, असे धावत पळत का आलात? प्रभू, हे यमाने आम्हा साऱ्या देवांचे राज्य काबीज करून सर्वत्र हाहाकार मचवला आहे. इंद्रदेवा, त्या यमाने माझ्या राज्यात तुझा हस्तगत केला आहे. यावर मार्ग म्हणजे एकच. हा झाला प्रकार आपण शिवसंपूर्ण सांगितलं पाहिजे. चला तर शिवसंपूरची आपण भेट घेऊया. चला. देव हो, आज या हिमालयीन म्हणजे सर्व काही कुशल मंगल तर आहे ना? नाही बोलणार, त्या यमाने आपल्या कार्याचा दुरुपयोग केला आहे. काय काय केलं त्या यमाने? त्या यमाने आम्हा देवांचे राज्य काबीज करून या सृष्टीवर आकार माजवला आहे. हे यमा, प्रत्यक्ष शिवशंभूने दिलेल्या वरदानाचा तू दुरुपयोग केला आहेस. तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी दिले होते, परंतु तू या जोरावर या त्रैलोक्याचा अधिपती म्हणू पाहतोस, त्यामुळे तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. शिवशंभू, यावर मार्ग काढा.
हे ब्रह्मदेव यावर कोणताच मार्ग नाही, कारण त्याच्या शिरावर त्रिदेवाचे आशीर्वाद आहे, त्यामुळे यावर कोणताच मार्ग नाही. शिवशंभो, यावर मार्ग नाही निघाला तर या साऱ्या सृष्टीचा विनाश होऊन जाईल. होय प्रभू, यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, यावर मार्ग म्हणजे सर्व विघ्नांचा विघ्नहर्ता बालगजनाची आपण आराधना करूया. चला तर बालगजाचे नमन करूया. हे विघ्नहर्ता, हे गजानना, एक दंता. पिताजी प्रणाम. देव हो, तुम्हालाही माझा प्रणाम. आशीर्वाद आहे. माझी आराधना करण्याचे कारण हे विघ्नहर्ता, ज्याच्या वेळी या सृष्टीवर विघ्ने आली त्याच वेळी आपण दूर केली. या सृष्टी रक्षणासाठी यमाला महत्वाचे कार्य दिले होते, परंतु तो या जोरावर या त्रैलोक्याचा अधिपती बनू पाहतोय. तरी आपण त्याच्यावर युद्ध करून त्याला त्याच्या कार्याची जाणीव करून द्यावी. पिताजी, आपण दिलेले कार्य मी पूर्ण करेन. मला आशीर्वाद द्या. तथास्तु. सार्वभौम सम्राट सूर्यपुत्र यमराज. देव 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 पण सारे मनुष्य प्राणी ज्यांची पूजा करतात तेच देव आज प्राणाच्या भीतीने प्राणांना सोडून निमूटपणे निघून जातात. त्यांचं देवत्व नष्ट करणार त्यांचं देवत्व. हेच मुड्या, कोण आहेस तू? माझ्या मार्गातून बाजूला हो, अन्यथा प्राणाला मुक्षी. तुला दिलेल्या कार्याला गर्व झाला आहे. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर रोज युद्धात तयार. या आम्हाला युद्धाची आवड करतोस चिमुरड्या. सर्व देवांना सौकी पळवून सोडले आम्हाला, आणि तू मला युद्धाची आवड करतोस. पाहतो तुझा पराक्रम. गजानन, मला क्षमा करा. मला दिलेल्या कार्याचा मी दुरुपयोग केला. मला क्षमा करा.
रसिक प्रेक्षकांच्या मनपासून आलेलं पारितोषिक, रसिक प्रेक्षकांच्या मनपासून आलेलं पारितोषिक कुमारी रुहानी विहा वैभव कोसले, कुमारी रुहानी विहा वैभव कोसले, मावळती सुतारवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही वाघजाई नौतूर नमन मंडळ फनसोय मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. पहिला मान तुझा विघ्नहारी, आले धावत तुझ्या मी दारी. पहिला मान तुझा विघ्नहारी, आले धावत तुझ्या मी दारी. दुनिया पूजे तुला रे सारी, दुनिया पूजी तुला रे सारी. देवा संकटकारी तुझाच हात, ठेव माझ्या माथ्यावरी. देवा संकटकारी तुझाच हात, ठेव माझ्या माथ्यावरी. पहिला मान तुझा विघ्नहारी, आले धावत तुझ्या मी दारी. पहिला मान तुझा विघ्नहारी, आले धावत तुझ्या मी दारी. दुनिया पूजी तुला रे सारी, दुनिया पूजी तुला रे सारी. देवा संकटकारी तुझाच हात, देव माझ्या माथ्यावरी. देवा संकटकारी तुझाच हात, देव माझ्या माथ्यावरी. पहिला मान तुझा विघ्नहारी, आले धावत तुझ्या मी दारी. पहिला मान तुझा विघ्नहारी, आले धावत तुझ्या मी दारी. दुनिया पूजी तुला रे सारी,
दुःखात तू सरकारी आले गावात तुझ्या मी दारी दुनिया पूजी तुला रे सारी दुनिया पूजी तुला रे सारी देवा संकट काळी तुझा हात देव माझ्या माथ्यावरी देवा संकट काळी तुझा हात देव माझ्या माथ्यावरी देवा मला तुझा विनारी अरे गावात तुझ्या मी दारी पहिला माझा तुझा विनारी अरे गावात तुझ्या मी दारी दुनिया पूजे तुला रे सारी दुनिया पूजे तुला रे सारी देवा संकट काळी तुझा देव माझ्या माथ्यावरी देवा संकट काळी तुझा देव माझ्या माथ्यावरी